हे गाय चाललोय आता गावाला. तुम्हाला गेल्यावर दाखवतो मी, तर व्हिडिओ बघत राहू. परत ब्लॉग चालू केलेला आहे. हा बघा, हे बघा, हे काय क्रिमिनल बोरी आहे. हे बघा व्ह्यू बघा बाहेरचा. या गाडीला चांगलं घे, या गाडीला 4-5 वेळा धक्का मारावा लागलाय. चांगला घे मला, चांगला घे ब्लॉग बघून बाबा. कोणते बघा बाहेरचा व्ह्यू, एन्जॉय करा तुम्ही. आता पुढं आदिवासी पाड्यात गेल्यावर दाखवतो तुम्हाला कसं काय. उसर पीठ पर्यंत गाडी जात नाही ना, वर चालतं ते डोंगरावर यायचं. आता ते सांगायची गोष्ट आहे. हुशार आहे भाई, तू हुशार आहे. घेतला विषय तर आमचे शाळेतले मित्र, म्हणजे ही शाळा 5वी पर्यंत आहे. आम्ही 5वी ते म्हणजे आजपर्यंत सोबतच आहे. एका शाळेत, एका वर्गात, एका बेंचवर एकत्र सायकलवर जायचं, एकत्र सायकलवरती यायचं. असं आज आम्ही आजपर्यंत सोबत. सुद्धा आज हिरिरीने आज इथे आले, तर त्यांना पण मी मनापासून आभार मानतो सगळ्यांची. धावडे कुटुंब आज इकडे आपल्यासाठी आले म्हणून. तर छोटासा एक उपक्रम घेण्याचा आपण ठरवला की सर्वांना साडी आणि धान्याचं किट आपण द्यायचं इकडे आमच्या ह्याच्यातनं झालं. तर तुम्ही त्याचा म्हणजे खूप मनापासून स्वीकार करावा आणि आमच्या आईंना तुम्ही खूप खूप आशीर्वाद द्यावेत की त्यांना पुढच्या गतीसाठी आणि त्यांचं एक पुढचं आयुष्य खूप ह्याच्या पुढे चांगलं जाऊ देत म्हणून तुम्ही आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या. इतकंच बोलतो आणि मी थांबतो. एक मिनिट आलो. फोटो तुम्ही लावा. 5 बायकांना लावा. होता की सर्वांना मदत करणं, कोणी असो, पाहुणे असो, कोण असो, सगळ्यांना मदत करणं असं होतं. मला पण वाटलं की तिच्या आपण दरवर्षी असं वर्षात आपण कुठं ना कुठं मी करत असतो गेली वर्ष. या वर्षी एरम मला सुचवलं. तर आम्ही काही खूप म्हणजे मोठे दानशूर व्यक्ती किंवा असे खूप श्रीमंत वगैरे नाही. आमचं गावाला तुमचं जसं घर आहे तसंच घर आहे. फक्त आम्ही पुण्यात राहतो, शहरात राहतो म्हणून थोडं इन्कम जास्त आहे एवढंच. बाकी आमच्या गावाला असे शेती तुमच्या घरीच घर आहे. फक्त तुमच्या एवढा निसर्ग चांगला नाहीये. सगळं गाड्यांची गर्दी आहे सगळी, बिल्डिंगांची गर्दी. आता इथं तुमचं शांत वातावरण आमच्या इथं नाही, निसर्ग पण नाही. तर त्यामुळे आम्ही जे माझ्या परीने फुलाची पाकळी म्हणून माझी इच्छा होती थोडंफार करायची, त्या हिशोबाने मी करतो. तर तेवढं तुम्ही सगळ्यांनी स्वीकार करा. हळदी कुंकू लावा.